नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी करण्यात येणारे वैभव लक्ष्मी व्रत या व्रताची व्रतकथा काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. जी कथा वाचल्याने आणि ऐकल्याने आपल्यातल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. एक फार मोठे शहर होते. त्या शहरात लाखो लोक राहत होते. पूर्वीच्या काळी लोक एकमेकांच्या संगतीत राहत आणि बसत उठत. पण नव्या जमान्यात माणसाचा स्वभावच वेगळा बनलेला आहे. या शहरातील सगळी माणसे आपापल्या कामातच मग्न होती. काहींना तर कुटुंबातल्या माणसांचीही पर्वा नव्हती. भजन, कीर्तन, भक्ती, परोपकार, दया, माया वगैरे सांस्कृतिक गोष्टीही कमी झाल्या होत्या. दुराचारांना पार नव्हता. दारू, जुगार, रेस, सट्टा, व्यभिचार, चोरी वगैरे अनेक गुन्हे शहरात सर्रास होत होते. अशी एक म्हण आहे की हजारो निराशेच्या गोष्टीत एक अमर आशा लपलेली असते. त्याप्रमाणे शहरात इतका मोठा दुराचार असूनही त्यात काही चांगली माणसेही राहत होती. अशा चांगल्या माणसात शीला आणि तिचा पती यांचा संसार गणला जात होता. शीला वृत्तीने धार्मिक आणि संतुष्ट होती. तिचा पती ही विचारी आणि सुशील होता. ती पती पत्नी इमानदारीने जगत होती. ती कधी कोणाची निंदा नालस्ती करीत नसत आणि ईश्वर भक्तीत सुखाने कालक्रमण करीत. आदर्श असा त्यांचा संसार होता आणि शहरातले लोक त्यांच्या संसारी जीवनाची वाखाणणी करताना थकत नसत. शीलाचा संसार याप्रमाणे सुखात चालला होता. पण म्हणतात ना, कर्मगती काही निराळीच असते. विधात्याचा लेख कोणी वाचू शकत नाही. माणसाचे भाग्य एका घडीत राजाचा रंक बनवते आणि रंकाचा राजाही बनवते. न जाणे शीलाच्या पतीला मागील जन्माचे कर्मफळ भोगण्याचे कदाचित बाकी असेल. त्यामुळे त्याला वाईट संगत लागली. संगतीचा परिणाम म्हणून एका रात्रीत कोट्याधीश होण्याची स्वप्ने तो पाहू लागला. भलत्याच धंद्यात तो पडला आणि करोडपती होण्याच्या ऐवजी रोडपती झाला. रस्त्यातील भिकाऱ्याप्रमाणे त्याची हालत झाली. शहरात दारू, जुगार, सट्टा, रेस, चरस, गांजा वगैरे वाईट सवयी फैलावल्या होत्या. शीलाचा पती त्याला दारूचे व्यसन जडले. रातोरात श्रीमंत होण्याच्या लोभात दोस्तांच्या चिथावणीने त्याला रेस, जुगार खेळण्याचा नाद लागला. थोडेफार शिल्लक राखलेले पैसे आणि बायकोचे दागिने वगैरे सर्व काही तो गमावून बसला. एक काळ असा होता की आपल्या सुशील पत्नीच्या सहवासात तो आनंदात मजेत राहत होता आणि ईश्वर भजनात सुखाने आपला काळ घालवत होता. त्याऐवजी आता घरात दारिद्र्य आणि उपासमार आले. पूर्वी सुखाने खायला प्यायला मिळत होते, त्या ठिकाणी आता 2 वेळचं पोटभर जेवण मिळायचेही वांदे पडले होते. नवऱ्याच्या शिव्या खायची वेळ शीलावर आली होती. शीला सुशील आणि संस्कारी स्त्री होती. पतीच्या वर्तनाचे तिला खूप दुःख होत होते. पण परमेश्वरावर भरवसा राखून आणि मन मोठे करून ती सर्व सहन करी. अशी म्हण आहे की सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे अवश्य येते. त्यामुळे दुःखानंतर एक दिवस सुख येईलच अशी श्रद्धा ठेवून प्रभू भक्तीत ती लीन झाली. अशा रीतीने दारुण दुःख सहन करता करता आणि प्रभू भक्तीत दिवस घालवता घालवता एक दिवस दुपारी तिच्या दरवाजात कोणीतरी येऊन उभे राहिले. शीला विचार करू लागली की माझे घर दुःखाने आणि दरिद्रीने भरलेले आहे. अशा वेळी माझ्याकडे कोण आले असावे बरे. तरी पण आपल्या दारी आलेल्यांचे स्वागत करण्याचा आर्य धर्माच्या संस्काराची जाण असल्यामुळे ती उठली आणि तिने दरवाजा उघडला. पाहिले तो तिथे एक माताजी उभी होती. वयाने ती खूप मोठी दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावर अलौकिक तेज झळकत होते. तिच्या डोळ्यातून जणू अमृताचे थेंब पडत होते. तिचा उमदा चेहरा करुणा आणि प्रेमाने चमकत होता. तिला पाहता शीलाच्या मनाला अपार शांती वाटली. त्या माताजीला ती ओळखत नव्हती, तरी पण तिला पाहताच तिचे मन आनंदाने भरून आले. माताजीचे स्वागत करून तिला घरात नेले. एकुलत्या एक फाटक्या तुटक्या चटईवर मोठ्या संकोचाने तिने तिला बसवले. माताजी तिला म्हणाली, काय शीला, मला तू ओळखलं नाहीस? काहीशा संकोचानं शीला म्हणाले, माताजी, तुम्हाला पाहून मला खूपच आनंद झाला आहे. मनाला शांत वाटत आहे. असे वाटते की कित्येक दिवस ज्यांना मी शोधत आहे त्या तुम्हीच आहात, पण ओळख लक्षात येत नाही. माताजी हसून म्हणाले,
काय विसरलीस? लक्ष्मीजीच्या मंदिरात दर शुक्रवारी भजन होत असते. त्या ठिकाणी मी पण जात असते. तिथे दर शुक्रवारी आपली भेट होते. पती भलत्याच मार्गाला लागल्यापासून अत्यंत दुःखी झाले होते. त्या दुःखाने ती लक्ष्मी मातेच्या मंदिरात पण अलीकडे जात नव्हती. बाहेर लोकांना भेटण्याची तिला शरम वाटत होती. ती आठवण करू लागली, पण या माताजीला कधी पाहिल्याचे तिला आठवत नव्हते. तेवढ्यात माताजी म्हणाले, लक्ष्मीजीच्या मंदिरात किती चांगले भजन तू गात होतीस, अलीकडे तू तिथे दिसतच नव्हतीस. तेव्हा मी विचारात पडले की तू हल्ली का येत नाहीस? तू आजारी बिजारी तर नाहीस ना? असा विचार मनात येऊन खबर काढण्याकरता मी आले. माताजींच्या या अत्यंत प्रेमळ शब्दांनी शीलाचे हृदय भरून आले. तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. माताजींच्या समोर ती हुंदके देऊन रडू लागली. हे पाहिल्यावर माताजी तिच्याजवळ गेली आणि तिच्या पाठीवर हात फिरवून तिचे सांत्वन करू लागली. माताजी म्हणाले, मुली, सुख दुःख हे ऊन आणि सावलीप्रमाणे असते. सुखानंतर दुःख येते, त्याचप्रमाणे दुःखानंतर सुख येतच. तू मनात धीर धर आणि तुझे दुःख मला सांग. तुझे दुःख हलके होईल आणि दुःखावर काहीतरी इलाजही सापडेल. माताजीचे बोलणे ऐकून शीलाचे मन शांत झाले. माताजीला ती म्हणाले, माताजी, माझ्या संसारात खूप आनंद आणि सुख होते. माझे पतीही सुशील होते. ईश्वराच्या कृपेने पैशांच्या बाबतीतही आम्ही समाधानी होतो. पण देवाचा आमच्यावर कोप झाला आणि माझ्या पतीला वाईट संगत जडली. त्या संगतीत दारू, जुगार, रेस, सट्टा, चरस, गांजा वगैरे वाईट सवयीवर जाऊन त्याने सर्वनाश करून घेतला आणि रस्त्यावरच्या भिकाऱ्यासारखी आमची स्थिती झाली. माताजी म्हणाली, मुली, सुखानंतर दुःख आणि दुःखापाठोपाठ सुख येतं. म्हणून म्हटले आहे की कर्माची गती निराळीच असते. प्रत्येक माणसाला कर्माची फळे भोगावीच लागतात. तरी पण तू चिंता करू नको. मागील कर्माचे दुःख तू आता भोगलेच आहेस, तेव्हा यापुढे सुखाचे दिवस जरूर येतील. तू तर लक्ष्मी माताजीची भक्त आहेस. लक्ष्मी माताजी ही करुणा आणि प्रेमाचा अवतार आहे. स्वतःच्या भक्तांकडे ती दयाच्या भावनेनेच पाहते. तेव्हा मनात धीर धर आणि लक्ष्मी माताजीचे व्रत कर, म्हणजे सर्व काही ठीक होईल. लक्ष्मी माताजीच्या व्रताची गोष्ट ऐकून शीलाचा चेहरा खुलला. तिने विचारले, माताजी, लक्ष्मी मातेचे व्रत कसे करतात ते मला सांगा. ते व्रत मी जरूर करेन. माताजी म्हणाले, मुली, लक्ष्मी मातेचे व्रत अगदी सोपे आहे. त्याला वरदलक्ष्मी व्रत किंवा वैभवलक्ष्मी व्रत असेही म्हणतात. हे व्रत करणाऱ्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याला यश, सुख, संपत्ती प्राप्त होते. असे म्हणून माताजीने वैभवलक्ष्मी व्रताचा विधी सांगण्यास सुरुवात केली. मुली, वैभवलक्ष्मी व्रत तसे साधेसुधे व्रत आहे, परंतु अनेक लोक हे व्रत चुकीच्या पद्धतीने करतात, त्यामुळे त्याचे फळ मिळत नाही. अनेक लोक सांगतात की सोन्याच्या दागिन्यांची हळद कुंकू लावून पूजा केली की ते व्रत झाले, पण तसे नाही. व्रत हे नेहमी विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच केले पाहिजे, तरच त्याचे फळ मिळते. सोन्याच्या दागिन्याची पूजा करूनच जर त्याचे फळ मिळत असते तर सगळेच आज लखपती झाले असते. खरी गोष्ट अशी आहे की सोन्याच्या दागिन्याची विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पूजा केली पाहिजे. व्रताचे उद्यापन विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच झाले पाहिजे, तरच वैभवलक्ष्मी व्रताचे फळ मिळते. हे ऐकल्यानंतर शीला अत्यंत खुश झाले. ती माताजींना म्हणाले, तुम्ही वैभवलक्ष्मीच्या व्रताचा जो विधी सांगितला तो मी करेन, पण हे व्रत किती वेळा करायचे आणि त्याचे उद्यापन कसे करायचे ते मला सांगा. माताजी म्हणाले, अनेक लोक सांगतात व्रत कसेही करावे, पण हे बरोबर नाही. वैभवलक्ष्मी व्रत हे 11 किंवा 21 शुक्रवारी करायचे असते. जितक्या शुक्रवारांचा आपण संकल्प केला असेल तितके शुक्रवारी व्रत करायचे. व्रताच्या शेवटी उद्यापन करायचे. शेवटच्या शुक्रवारी दर शुक्रवारी करतो त्याप्रमाणे पूजाविधी करून नारळ ओवाळायचा आणि त्या दिवशी खिरीचाच प्रसाद करायचा. 7 कुमारिका किंवा सुवासिनी स्त्रियांना हळद कुंकू लावावे आणि वैभवलक्ष्मी व्रताची एक भेट पुस्तिका आणि खिरीचा प्रसाद द्यायचा. नंतर वैभवलक्ष्मी स्वरूप माताजींच्या फोटोला वंदन करायचे. लक्ष्मी मातेचे हे स्वरूप वैभव प्रदान करणार आहे. मातेला वंदन केल्यानंतर मनोमन प्रार्थना करायची. हे धनलक्ष्मी माता, मी अंतःकरणपूर्वक वैभवलक्ष्मी व्रत केले. माझे कल्याण कर, माझ्या इच्छा पुऱ्या कर. निर्धनांना धन दे, निसंतानांना संतान दे, सौभाग्यवतीची सौभाग्य अखंड राहो, कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर. तुझे व्रत करणाऱ्यांना सुख परत दे आणि आम्हा सर्वांना सुख कर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.